नाशिकमधूनच पुढची बातमी आहे। नाशिकमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे। वंचितचे करण गायकर हे रिंगणामध्ये आहेत। वंचित बहुजन आघाडीकडून देखील नाशिक लोकसभा निवडणूक लढवण्यात येणार असल्याने आता नाशिकमध्ये तिरंगी लढत होणार आहे। नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक करण गायकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे। महायुती आणि महाविकास आघाडीचे तगडे आवाहन जरी असलं तरी आरोग्य, शेतकरी तसेच शिक्षण या मुद्द्यावरती आपण निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। तर त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी। पाहूयात। आता नाशिकमध्ये तिरंगी लढत एकूणच रंगणार आहे, कारण वंचित आघाडीकडनं देखील जे उमेदवार हे नाशिकमध्ये देण्यात आलेला आहे। आणि खरं तर या सगळ्या मुद्द्यावरती बोलण्यासाठी आपल्यासोबत करण गायकर आहेत। काल आपली जी उमेदवारी जाहीर झालेली आहे, एकीकडे महाविकास आघाडी आणि एकीकडे महायुती, दोन्ही अगदी ज्या उमेदवार ताकदीने लढणार। आपलं काय मुद्दे असणार आहेत, काय मुद्दे घेऊन आपण लोकांपुढे जाणार आहे? हे बघा, दोन्ही ताकदीचे उमेदवार म्हणण्यापेक्षा धनशक्ती आहे त्यांच्याकडे, लोकशक्ती कुठे आहे? दोघांवरही प्रचंड नाराजी जनतेची। आमच्यासाठी कोणीच काही केलेलं नाहीये। आमचे मेन मुद्दे आहे शेतकरी, कामगार, मराठा आरक्षण हा माझा गेल्या 15 वर्षाचा प्रमुख मुद्दा आहे की माझ्या समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे। आणि त्याचबरोबर इतर सगळ्या समाजांना त्याच्या ज्या ज्या घटकांवर अन्याय होतो त्या घटकांसाठी काम करायचंय मला। आणि म्हणून शेतकऱ्याला, शेतीमालाला हमीभाव आहे का? नाही। आजच्या तरुणाला या जिल्ह्यामध्ये रोजगार आहे का? तर नाही। आजच्या महिला सुरक्षित आहेत का? तर अजिबात नाही। मग हे लोक करता काय? अरे तुम्ही निवडणुकींवर एवढा खर्च करण्यापेक्षा तो जर शैक्षणिक धोरणावर केला असता तर तुम्हाला आज प्रचार करायची गरज काय पडली असती? अहो, जे खासदार आज समोर आहेत ना, त्या खासदारांना तिकीट मिळत नाहीये महायुतीकडनं। म्हणजे याचा अर्थ तुम्ही समजून घ्या किती विकास केलाय आणि किती त्यांना लोकप्रियता आहे। लोकप्रियता असली तर माणसं बदलायची गरज पडत नाही। महाविकास आघाडीला सुद्धा माणूस बदलावा लागला आणि जो उमेदवार दिलाय, मला कोणत्या उमेदवारावर टीका नाही करायची, त्या उमेदवाराची ओळख करून देण्यासाठी घराघरात घेऊन जायला लागले। म्हणजे ही परिस्थिती त्यांची आहे, तशी आमची नाहीये। आम्ही जनतेच्या दरबारात 24 तास उभा आहोत। एकूणच अशा पद्धतीची जे भूमिका आहेत करण गायकर यांना वंचितकडनं जे उमेदवारी देण्यात आलेली आहे। आणि आता नाशिकमध्ये महाविकास आघाडी, महायुती आणि वंचित आघाडी अशी तिरंगी लढत आहे। त्यामुळे नेमकं नागरिक आता कुणाला कौल देतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।